श्री स्वामी समर्थ. तन्वीज ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पितृपक्ष चालू झाला आहे तर त्यासाठी वाडीवरती दाखवण्यासाठी असं गोडधोड तर झालंच पाहिजे. अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात पहिला आपल्याला चण्याची डाळ भिजत घालावी लागेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे. तर आपण ती स्वच्छ धुवून घेऊया 2-3 वेळा पाण्याने. आपली डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे मी. आता आपण ती पाणी टाकून भिजत ठेवूया. 4 ते 5 तास आपण ही डाळ छान भिजत ठेवूया. चला तर मग आपली डाळ आता छानपैकी उंबळलेली आहे. तर आपण आता यातलं पाणी सगळं काढून घेऊया. ही बघा. आता ही डाळ आपण सगळी एका कुकरमध्ये ओतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण डाळीच्या थोडं वरती येईल इतपत पाणी ठेवूया. जर का तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी ठेवा. मी काही कटाची आमटी बनवणार नाही आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल ओतणार आहे आणि थोडी हळद टाकून घेणार आहे आणि चवीपुरता थोडं मीठ टाकणार आहे. आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊया. आणि झाकण लावून 4 शिट्या करून घेऊया. चला तर आपले 4 शिट्या झालेल्या आहेत. आपण कुकर ओपन करून बघूया. आणि आपली डाळ आहे ना चांगली गाळून घेऊया. आतलं पाणी काढून घेऊया. इथे मी चाळण घेतली पुरणाची, त्याच्यातच मी पाणी सगळं गाळून घेणार आहे. चला तर मग आपली डाळ आपण कढईत ओतून घेऊया. छान अशी चमच्याने मॅश करून घेऊया. म्हणजे नंतर आपल्याला चाळणीवरती ती चाळताना असं जास्त प्रॉब्लेम नाही येणार. चमच्याने घोटून घेऊया छानपैकी. चला तर मग आता इथे मी 1 वाटी डाळ घेतली होती तर मी इथे 1 वाटी गूळ घेते आहे. म्हणजे ही वाटी थोडी छोटी आहे. तुम्हाला किती गोड हवं तेवढं तुम्ही गूळ घ्यावा. आता माझ्याकडे हा एकच गूळ होता. नाही तर चिक्कीचा गूळ आणि साधा गूळ आपला असतो ना तो घेऊन जर तुम्ही पुरणपोळीचं पुरण तयार केलं ना तर त्याची चव इतकी छान लागते ना. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. हे पहा आपला गूळ पूर्ण वितळलेला आहे. आता हे घट्ट होईपर्यंत आपण असं ढवळतच राहूया. हे बघा आपलं मिश्रण घट्ट होत आलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये वेलची पावडर, सुंठ पावडर, जायफळ पावडर घालून घेऊया आणि थोडीशी काळी मिरीची पावडर घालून घेऊया. छान एकत्र करून घेऊया सगळं. पुरणाला सगळी वेलची पावडर, सुंठ पावडर आणखी काळ्या मिरीची पावडर छान लागली पाहिजे. काळ्या मिरीची पावडर का टाकावी तर आपण कितीही पुरणपोळ्या खाल्ल्या ना तरी आपल्याला त्याचा काहीही बाधिकार होत नाही पोटाला. याच्यासाठी काळ्या मिरीची पावडर टाकावी. आता आपलं मिश्रण चांगलं घट्ट झालं आहे. तर आपण आता आपली गॅस हा बघा चमचा उभा राहतो याचा अर्थ आपलं मिश्रण छान घट्ट झालं आहे. तर आपण आता गॅस बंद करूया. आता मी मगाशीच चाळण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण टाकूया पुरण आणि छान असा पेला घेऊयात किंवा तुम्ही ग्लास घ्या. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते घ्या आणि असं घासून पुरण आपण काढून घेऊया.
जेव्हा मिश्रण गरम असतं ना तेव्हाच ही क्रिया करावी, कारण पटापट मग ते चांगलं घोटलं जातं, पुरण छान बारीक होतं. हे बघा या पद्धतीत, हे पहा इतकं छान बारीक असं चांगलं लुसलुशीत आपलं पुरण तयार होतं. सगळं पुरण आपण असंच वाटून घेऊया. आता परातीत 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ, थोडीशी हळद घालून मिक्स करून घेतली आणि छान थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया आपण. एकदम घट्टही ठेवायचं नाही आहे आणि एकदम पातळही ठेवायचं नाही आहे, असं मीडियम पीठ हवं आहे आपल्याला. थोडासा तेलाचा हात लावून छानपैकी पीठ मळून घेऊया आपण. तुम्हाला मैद्याचं पीठ नको असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठातही पुरणपोळी करू शकता. इतपत नरम पीठ आपल्याला पाहिजे आहे. कणकेचा छोटा गोळा हातावरती घेऊन तो चांगला गोल करून घ्यायचा. जेवढा कणकेचा गोळा छोटा असेल त्याच्यापेक्षा मोठा गोळा पुरणाचा घ्यायचा आहे. जास्त पुरण भरलं तर ती पुरणपोळी खायला खूप छान लागते. जशी मोदकाला आपण पाळी करतो त्याच पद्धतीने अशी छोटी पाळी करून घेऊया आणि पुरणाचा गोळा त्याच्यामध्ये ठेवून अंगठ्याच्या साहाय्याने पुरण आतमध्ये भरून गोल गोळा करून घेऊया, उंडा करून घेऊया त्याचा आपण. छान असं हातावरती दाबून घेऊया. पोळपाटावर थोडासा गोळा असा हाताने पसरवून घेऊया आपण आणि अलगद हाताने लाटून घेऊया. अगदी दाबून लाटलात तर तुमची पुरणपोळी फाटण्याची शक्यता आहे. पुरणपोळी लाटताना चारी बाजूनी फिरवून फिरवून पुरणपोळी लाटावी, जेणेकरून आतलं पुरण पूर्ण पोळीच्या टोकापर्यंत जाईल. माझी पुरणपोळी मोठी असते. लाटून झालेली पुरणपोळी तव्यावरती चांगली शेकवून घेऊया दोन्ही बाजूंनी. तवा जास्तही गरम नसावा, नाहीतर पोळी खालच्या बाजूने करपून जाईल. आणि हाताने अलगद उचलून परतावी आणि छान असं तूप लावून सुंदर अशी शेकवून घ्यावी. चला तर मग आपल्या पोळ्या करून झालेल्या आहेत. हे पहा किती नरम आपल्या लुसलुशीत पुरणपोळ्या झाल्या आहेत, एकदम नरम. अशा तुम्ही करून बघा. बघा किती छान मऊसूत आपल्या लुसलुशीत पुरणपोळ्या तयार आहेत. जाता जाता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.